वेळ सारखी कधीच राहत नाही म्हणतात ना, ते अगदी खरं आहे बरं का. कारण एकसारखी वेळ आपली कधीच राहत नाही. काही दिवस आपले खूप चांगले असतात, काही दिवस आपले खूप खराब जातात, काही टायमिंग आपला चांगला जातोय, काही खराब जातोय. म्हणजे कसं माहिती का, जर वेळ जर समजा वेळ जर आपली खराब असली, तर वेळ खराब असली तर काय होते माहिती का, तुम्ही ही कामं किंवा कोणतीही गोष्ट किंवा काहीही करा तुम्ही, जर आपली वेळ खराब असेल ना, जर आपलं टायमिंग खराब असेल ना, तर ती गोष्ट खराबच होणार. आता ह्याच्यावर माझा विश्वास बसलेला आहे. कसं आहे माहिती का, आपण एखादं काम कितीही व्यवस्थित नीटनेटकं करू द्या, पण आपली जर वेळ जर वाईट असेल ना, तर आपलं काम व्यवस्थित होणार नाही. कोणतंही मग असं पैशाचा अडक्याचा पैसे असू द्या किंवा काही व्यापार, काय घरातलं साधं काम असू द्या तुमचं, साधं एकदम सिंपल रोजचं डेलीचं, त्याचं सुद्धा तुम्ही बघा, तुमचं जर वेळ वाईट असेल ना, त्याचं सुद्धा 12 वाजतात, काही ना काही होतंय. तर कसं आहे माहिती का, आता आपल्याकडे काय पर्याय नसतोय, तर आपण ती वेळ पेलून नेणं एवढाच पर्याय आपल्याकडे असतो मला असं वाटते. कारण कसं आहे, आपण एक एक दिवस चांगला आला की आपण म्हणतो का हा दिवस कधी जाईल, असं आपण कधीच म्हणत नाही. हा दिवस राहावा अशी आपली इच्छा असते. तर चांगला दिवस राहावा असा राहतो का, पण तो चांगला दिवस राहत नाही. चांगला दिवस जशी राहण्याची इच्छा असली तरी तो राहत नाही, तसा वाईट दिवस सुद्धा आलेला जातोय. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली ना, तर आयुष्यात आपण कधी दुःखी होत नाही बघा. कसं माहिती का, आपण आता आज निराश होतो. आता एखाद्या समजा माझा असा अनुभव आहे की एक दिवशी मी खूप नाराज किंवा काही, आता काही कारण नसते त्या गोष्टीला, काहीही ना घरातलं काही टेन्शन असते, ना का पैशाचं टेन्शन असते, ना कशाचंच काही नसते, तरी सुद्धा आपण अचानक एक दिवशी नाराज असतो. का का तर त्या का आहे ना, त्यालाच उत्तर नाही मुळात. म्हणजे ही गोष्ट आहे की आपल्याला ना त्याचं उत्तर सापडत नाही, पण आपल्याला आपण असं म्हणतोय, मग त्याचं उत्तर आपल्याला सापडत नसलं काय माहीत काय, मला आज असं नाराजच वाटते काय माहीत काय, मला असं जरा करमतच नाही काय माहीत काय, मला आज असं काही कामच करू वाटत नाही आणि मी केलेलं कामच व्यवस्थित होत नाही. ती काय माहिती जे आपण म्हणत असतो ना, ते आपली वेळच खराब असते, त्याचं कारण असते. आणि आपण ना कितीही कामं व्यवस्थित करायला गेलं, ती बिघडलं की आपल्याला अजून कोणतीही कामं करावं वाटत नाही. तर असा एक दिवस जाते बघा. कसं असते, त्या गोष्टीला काही पर्याय नसतोय. आता समजा तुम्ही आपली वेळ जर वाईट असली ना, तर आपल्याला कोणतीही गोष्ट आपली सक्सेस होत नाही. धड आपल्याला कोणी म्हणजे आपल्या वेळ वाईट असली ना, वाईट वेळेत आपल्या कोणी मदतीला येत नाही ना, कुणी आपल्याला कुणी समजून घेत नाही किंवा काहीही नाही. चांगली चांगली म्हणजे आपली जवळची नाती सुद्धा आपल्याला समजून घेत नाहीत वाईट वेळेत. आणि चांगल्या वेळेत जवळची नाते म्हणजे आता कोणाचं असं नाही, सगळं जगभरा म्हणजे सगळ्यांची सगळी नाते म्हणते मी. आणि तोपर्यंत ती जाऊ द्या, इकडं काय चाललंय बघा, मी बोलूच तर काहीतरी इकडं बोलावं म्हणलं तर इकडं काय चाललं असतं, भांडण चाललंय इकडं, भांडण दोघांचं. आता शाळेला चाललीत ती, तोपर्यंत तिकडे पिशवी माझी इथं ठेवली होती, ती माझी सॅक तिथं ठेवली होती, त्यांच्या बॅगवरनं त्यांचं भांडण लागले. तर कसं आहे, आज ना मुळात माझा दिवसच खराब आहे, त्यामुळे ह्यांना काय म्हणण्यात कारण नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, त्यांचं तर ह्यांचे पप्पाच तर काय नसते, घेतले आपली टिफिनची बॅग, त्यांची तीन गेले आपल्या आपल्या कामाला. पण ही दोन लय डेंजर प्रकरण आहे. ही कसं आहे माहिती का, ही म्हणजे मीच हँडल करू शकते, मला असं वाटते. असं प्रत्येक आईला वाटत असते, ही जी आहे ना पोरं मीच हँडल करू शकते. पण कसं आहे माहिती का, काही काही आईला ना बोलायची जास्त सवय नसते. म्हणजे पहिल्यांदापासून ना, मीच तुम्हाला माझं पर्सनल अनुभव सांगते, मी पहिला एवढी जास्त बोलत नव्हते. पण ह्या पोरांनी मला एवढी सवय लावून टाकली बोलायची, की ह्यांना ना समजून सांगण्यातच मला सवय लागली बोलायची. म्हणजे कसं आहे माहिती का, प्रत्येक लेडीज, प्रत्येक बाई जर आई झाली ना, तर ती ऑटोमॅटिक बोलायला शिकते मला असं वाटते. आणि ती परत बडबड करत बसली म्हणजे एकदा ती बडबड करायची, तिला ती सवय जी लावलेली असते ना, खास पोरांनी लावलेली असते, मी तुम्हाला आज सांगते. कारण ती त्यांना ही असं करू नको,
ती गोष्ट तशी करू नको. आताच तुम्ही बघितलं, आता टिफिन मी पॅक करत होती ना, तर ह्यांच्या दोघांचं बघितलं का, अगोदर माझा टिफिन पॅक कर, मग तुझा टिफिन पॅक कर, असं म्हणून ह्यांची भांडणं झालेली असतात. तर कसं आहे माहिती का, आता भाऊ बहीण म्हणल्यावर भांडणे होणारच. दोनच आहेत, पण काय म्हणतात ती लाखात भारी म्हणल्यासारखं काम आहे. तर ह्यांना डबे वगैरे पॅक करून दिलेत आणि ह्यांना आता पाठवली शाळेला. तर आता बघा, ते गेले त्यांच्या कामावरती, ही गेलेले आहेत दोघं जण शाळेला. तर आता घरात किती शांतता पसरली. मग मी ह्या गोष्टीची मी वाट बघत असते की एकदा सगळं तिकडं आपलं आपलं आपली जबाबदारी पार पडून, ही जी वेळ असते ना, तुम्हाला खरं सांगते मी, आता एक लेडीजच समजू शकते की जे आपली जबाबदारी एकदा ही सगळी कामावर गेली ना, हीच रिलॅक्स वेळ असते ना, ह्याच्यासाठी खरं लेडीज जगते म्हणलं तरी चालते. कारण ही एवढा निवांत वेळ जी आपल्याला भेटतोय ना, मग त्याच्यात थोडंसं काम का असं ना, पण निवांत रिलॅक्स आणि काही किरकिर नाही, काही टेन्शन नाही, पोरांची काही टेन्शन नाही, बडबड नाही, काय नाही, रिलॅक्स वाटते. आपलं 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 थोडंसं. आता तुम्हाला सांगते मी, सगळी कामं वगैरे सगळं करून घेतलेलं आहे. म्हणजे आपली कपडे वगैरे धुवून घेतलेले आहे, टेरेसवरती वाळव घेतलेले आहेत. आणि आता सध्या कसं आहे, पावसाचं वातावरण चालू आहे, तर थोडंसं म्हणून कपडे लवकर धुते मी. कारण ही बाकीची कामं थोडी साईडला ठेवायची आणि कपडे आपलं मशीन लावून द्यायची. मशीन झालं की लगेचच कपडे वाळत घालून यायची आणि कपडे वाळत घालून येऊन मग बाकीची जी काही कामं असतात ती असतात. तर हे बाकीचं सकाळची देवपूजा वगैरे सगळं उरकून घेतलं होतं. तर कसं आहे माहिती आहे का, माझा मुद्दा हीच आहे की आपण ना पहिल्यांदा बोलायला जास्त शिकत नसते, पोरं आपल्याला बोलायला शिकवते जास्ती. तर खरं तर मला असं वाटते, कारण मीच तुम्हाला सांगते एवढी जास्त पहिली बोलत नव्हती. पोरांना शिकूनच आपण आणि आपल्या ह्यांना घरच्यांना आपल्या त्याच्या पप्पाला आणि त्यांना दोघांना शिकूनच आपल्याला खरं जास्त बोलायची सवय लागते, मला असं वाटतंय. मी एवढी जास्त बोलत नव्हती पहिले. मी काय म्हणते, कुठलेही लेडीज आता बघा जास्त थोडंसं बडबड करते, ती कारण नसते हो, तुम्ही म्हणजे त्याचा शोध कोणी काढला नाही, पण मी तुम्हाला सांगते तेच कारण आहे. तर असो, आता कोणत्याही गोष्टीला पर्याय नाही, शिकवल्याशिवाय पोरांना तर काय समजणार नाही. आता आपलं जन्मच त्यासाठी झालाय असं समजायचं आपण. आणि काय मग आता ही सगळी कामं वगैरे उरकून घेतलेली आहेत. तर आता तुम्ही म्हणसाल, ही भाज्या वगैरे आहेत ना, पोरं तर शाळेत गेली, मग हे कसं काय आता एवढ्या भाज्या वगैरे बनवायच्या. तर आमचं कसं असते माहिती का, आमचा हे दिवसभराचं रुटीनचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकत असते. तर ही संध्याकाळी जे काय पोरं 5-6 वाजता येतात ना शाळेतून, तर त्यांची जेवणाची संध्याकाळची तयारी आहे ही. तर त्यांच्यासाठी आता बनवली आहे थोडीशी कोबीची भाजी आणि थोडेसं आपलं बनवणार आहे आपलं हे वांग असतं का, खारं वांग म्हणतात ना, तर ते खारं वांग. तर खारं वांग ना मी आमच्या पद्धतीने तुमच्यासंग थोडंसं शेअर करणार आहे. रेसिपी काय जास्त मी सांगत नाही व्हिडिओमध्ये, कारण कसं आहे, आपलं काय रेसिपीचं स्पेशल चॅनल नाही, तरी पण थोडंसं असं सांगत असते आपले नॉर्मल असं. तर थोडंसं टोमॅटो टाकलेलं आहे, थोडासा कांदा टाकलेला आहे, थोडंसं आपलं खोबरं आहे ना खिसून घेतलेलं, थोडंसं खोबरं टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेलं आहे, 2-3 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि खारं वांग म्हटलं की हळद थोडीशी जास्त टाकलेली आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं बघा. मस्त असं परतून झालं की मग त्याच्यानंतर थोडीशी आणखी कोथिंबीर टाकलेली आहे, मस्त असा कलर आणि मस्त भाजी दिसण्यासाठी कोथिंबीर वरून ॲड केलेली आहे. आणि त्याच्यानंतर असे वांगे आहेत ना तेलामध्ये तळून घ्यायचे. तर असा होता आजचा व्हिडिओ.